हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अशा काही स्मार्ट टिप्स ज्या गृहिणीला कामा येतील। पण त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। बघा मी डेली रूटीनचे व्हिडिओज टाकते, खूप सारे मोटिवेशनलचे व्हिडिओज टाकत असते, पॉझिटिव्ह गोष्टी मी शेअर करत असते। कुठल्याही टॉपिकवर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, मेकअपचे सुद्धा व्हिडिओज मी टाकत असते, तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आता आपण जास्त वेळ नाही घेत, तुमच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला की नाही आपलं हे फॅन साफ करायचं म्हटलं की खाली बेड असतो, बेडसेट असते, त्याच्यावरती सोफा वगैरे असेल मग सगळी धूळ खाली पडते, मग बाजूच्या गोष्टीसुद्धा आपल्याला साफ कराव्या लागतात आणि आपला वेळसुद्धा जातो। तर स्मार्ट टिप्स आपण पाहूयात। उशीचा कवर घ्यायचा आणि कवर असा फॅनमध्ये घालायचा, अगदी फॅन स्वच्छ निघतो आणि खाली अजिबात धूळ देखील पडत नाही। आणि गरजेचं नाही फॅन साफ करताना म्हणजे असतं ना की घरातली बाजूला होतात ते सुद्धा बाजूला होत नाही, कारण की धूळ अजिबात खाली पडतच नाही आहे आणि आपली मेहनत तिथे वाचते। याच्या स्मार्टनेसने आपण जर काम केलं ना मैत्रिणींनो, आपल्या खरंच खूप जास्त वेळ वाचतो आणि आपली मेहनत देखील वाचते। मग तो वेळ आपण स्वतःसाठी देऊ शकतो। तुम्हाला मी इथे क्लीन करून देखील दाखवते व्यवस्थित, अगदी बघा छान असं क्लीन। वरची साईड अगोदर करायची, वरच्या साईडला खूप घाण लागते, त्यानंतर मग खालची साईड। आणि तुम्हाला खालीसुद्धा दाखवते मी, तुम्ही बघत असाल इथे की अजिबात एकही धूळ माझी इथे खाली पडलेली नाही आहे। आणि मिस्टर देखील सोफ्यावर बसले आहेत, कारण की मॅच चालू आहे त्यामुळे। तर पहा सोफ्यावरसुद्धा माझं काहीच पडलेलं नाही आहे। त्यानंतरची दुसरी टिप अशी आहे की बघा आपल्याकडे बरेचसे असे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, त्यांना असे वायर असतात, जसे की ती पाणी गरम करायची किटली, तिला काय म्हणतात, तिच्यासुद्धा खूप असं वायर असं लोंबकळत असतं नेहमीच। मिक्सरचं असेल आपल्या वायर, त्याला काय करायचं ना, अगदी छोटीशी दोरी घ्या किंवा असे वायर येतात बघा, हे ना आम्ही काहीतरी मागवलं होतं तेव्हा आलं, त्यासोबत मी जपून ठेवलं होतं, तर म्हटलं हे आपण इथे यूज करूयात। किंवा मग तुम्ही ना आपलं यूज अँड थ्रोवाले हे असतात ना, मास्क असतात ना, त्याचासुद्धा ती व्हाईटवाली दोरीसुद्धा तुम्ही इथे लावू शकता ती। तर पहा अशा पद्धतीने मी इथे लावून देत असते, जेणेकरून मिक्सर ही व्यवस्थित ते मध्ये मध्ये सारखं माझ्या कामाच्या मध्ये येणार नाही, अगदी व्यवस्थित दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं आणि छान वाटतं आपल्या स्वतःला सुद्धा। तर पहा किती छान असं वाटत होतं, अगोदर किती विचित्र असं वाटत होतं। आणि त्यानंतरची टिप म्हणजे बघा आपल्या सगळ्याच गृहिणीला ना नेलपेंट लावायला खूप जास्त आवडत असते। तेव्हा काय होतं, आपण कितीही स्मार्ट असलो पण कधी कधी आजूबाजूला ती नेलपेंट लागून जाते, मग आपल्याला त्याला पुसायला बराचसा वेळ लागतो। तेव्हा काय करायचं की अशी वॅसलीन घ्यायची आणि थोडी थोडी साईडने लावायची, आणि लक्षात ठेवायचं की वॅसलीन घेताना एकदाच वॅसलीन घेणार, परत त्यात तोच हात बुडवणार नाही, हे लक्षात ठेवायचं। फक्त वॅसलीन साईडनेच लावायची। जर नखांवरती लागली ना वॅसलीन, तुम्हाला मी इथे दाखवते, तर नखांवरती वॅसलीन लागल्यावर आपल्याला नेलपेंट व्यवस्थित लावता येत नाही, त्यामुळे फक्त साईडला लावायची। आपल्याला साईडला याच्यासाठी कधीतरी आपलं चुकून बाबा लागतं, मग असं ते पुसायला खूपच जास्त वेळ जातो आपला, तर तेव्हा काय करायचं, त्यामुळे आपण वॅसलीन लावायची। वॅसलीन लावली म्हणजे नेलपेंट लावताना आपल्या आजूबाजूला जरी लागलं ना काही नखांच्या बाजूला, ते खूप विचित्र वाटतं ना, म्हणून वॅसलीन लावली की ते असं अगदी व्यवस्थित निघलं जातं। तुम्हाला इथे मी दाखवते, व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही, अगदी इझिली इथे मी पॉईंट दिला आहे, तो सुद्धा पुसून दाखवते, आणि बघा किती इझिली तो निघतो। त्यामुळे नेहमी नेलपेंट लावताना बाजूला वॅसलीन लावा, नखांवरती अजिबात वॅसलीन लागू देऊ नका, कारण की नेलपेंट व्यवस्थित लागणार नाही, फक्त बाजूलाच वॅसलीन लावा। अगदी स्मार्टने आपलं हे काम होतं, वेळ देखील वाचतो आपला आणि मेहनत देखील। आता बघा पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत, तर काय होतं, लाईट सारखी जाते, आमच्याकडे तरी सारखी लाईट जाते। आपण असं टॉर्च लावलं ना की मग त्याचं उजेड काही जास्त पडत नाही, पण तुम्ही एखादा काचेचा ग्लास जर ठेवताल, असा व्हाईटवाला काचेचा ग्लास, कुठल्याही कलरवाला ठेवू नका, असं व्हाईटवाला ठेवा, जेणेकरून सगळीकडे हा आपला प्रकाश पडतो। इथे बघत असाल तुम्ही किती छान असा उजेड त्याने पडतो। त्यानंतर बघा आपल्याकडे बऱ्याचशा जणांकडे आता फिल्टर वगैरे आहेत पाण्याचे, तर त्याचे पाईप ना खूपच मध्ये मध्ये आपले भांडे घासताना ते करत असतात, किंवा मग कधी बेसिंग असतं तर खरकट वगैरे त्यात जातं, तर जेव्हा पाणी येणार नसेल, माझं हे भरून झालं ना पाणी, तर मी पाईप असा इथे बांधून ठेवते दोरीने, आणि जेव्हा मला फिल्टर भरायचं असेल तेव्हा मी हा पाईप खाली सोडून देते, जेणेकरून असं नंतर बांधल्यानंतर जे काही खरकट असेल, जी काही आपली घाण असेल ती पाईपमध्ये जाणार नाही, किंवा मग त्याच्यावर काही उडणारसुद्धा नाही आपलं खरकट वगैरे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा, आणि प्लीज कमेंट करत जा तुम्ही कमेंट केल्यानंतर मला कळतात की बाबा माझे व्हिडिओ आवडतात की नाही, कारण की तुमची एक कमेंट ना माझा सगळा थकवा हा दूर करते आणि चेहऱ्यावर एक छानशी अशी स्माईल येते, आणि म्हणून पुढचे व्हिडिओ अजून छान तुमच्यापर्यंत मी पोहोचत असते। चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत, आणि हां, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।